सी जोसेफ विजय एनुम नान। तमिळनाडूच्या राजकारणात थलपती पर्व सुरू झालंय। सिनेसृष्टीतून निवृत्ती घेऊन साऊथ सुपरस्टार थलपती विजय यानं राजकारणात धमाकेदार एंट्री घेतली। पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या थलपती विजय याच्या पक्षानं प्रस्थापितांना धूळ चारली। विजयच्या तमिळगा वेत्री कळघम या नवख्या पक्षानं सर्वाधिक जागा मिळवून सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडले। आपल्या दमदार कामगिरीनंतर राजकीय पटलावर डावपेच टाकत आता अखेर तमिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची माळ थलपती विजय यांच्या गळ्यात पडली आहे। थलपती विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। तमिळनाडू विधानसभेचा निकाल जाहीर होऊन 5 दिवस पूर्ण झाल्यानंतर हा सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटला आणि आज त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून 5 दिवस उलटले तरी सत्ता स्थापनेचा पेच सुटत नव्हता। विजय यांच्या टीव्हीके पक्षाला 107 जागा मिळाल्या होत्या, मात्र बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 118 या जादुई आकड्यापासून ते काही पावलं दूर होते। ही उणीव भरून काढण्यासाठी गेल्या 72 तासांपासून पडद्यामागे वेगानं हालचाली सुरू होत्या। काँग्रेसची साथ मिळाली। सुरुवातीलाच काँग्रेसच्या 5 आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा जाहीर केला, ज्यामुळे आकडा 112 वर पोहोचला। अपक्षांची जुळवाजुळव केली आणि त्यानंतर आणखी काही आमदारांच्या मदतीने काल संध्याकाळपर्यंत हे संख्याबळ 116 पर्यंत गेलं होतं। रात्री उशिरा झालेल्या राजकीय घडामोडीनंतर व्हीसीकेच्या 2 आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या 2 आमदारांनी विजय यांना पाठिंबा दिला आणि या पाठिंब्यामुळे टीव्हीकेचे एकूण संख्याबळ आता 120 झालं, जे बहुमताच्या आकड्यापेक्षा 2 ने जास्त होतं। जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर हा महत्त्वपूर्ण राजकीय दिवस पार पडला आणि या राजकीय दिवसासाठी संपूर्ण चेन्नई सज्ज होती। स्टेडियम बाहेरील वातावरण उत्साह, कुतूहल आणि थोड्याशा जुन्या आठवणींच्या मिश्रणानं भारलेलं वातावरण पाहायला मिळालं। या अशा काही मोजक्या क्षणांपैकी हा एक क्षण आहे जिथे चित्रपटसृष्टी आणि राजकारण यांचा नकळत मेळ घातला जातो आणि चित्रपट विश्वातील ओळखीचे हे चेहरे प्रत्यक्ष जीवनातील बातम्यांमध्ये झळकतात। अशातच कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच दाखल झालेल्या मान्यवरांमध्ये अभिनेत्री तृषा कृष्णन हिचा समावेश सर्वात लक्षवेधी ठरला। विजयच्या शपथविधी सोहळ्यासाठी कार्यक्रमस्थळी पोहोचताना तिने अत्यंत साधेपणा आणि तरीही आपुलकीचा भाव कायम राखला होता। थलपती विजय यांचा शपथविधी सोहळ्याचं खास आकर्षण म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची उपस्थिती। राहुल गांधी यांनी स्वतः चेन्नईत दाखल होऊन विजय यांच्या शपथविधीला हजेरी लावली, ज्यामुळे या नवीन आघाडीचं राष्ट्रीय राजकारणातलं महत्त्व जे आहे ते अधोरेखित झालंय। हा प्रसंग विजयच्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। त्यांच्या पक्षानं 2026च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकांमध्ये जोरदार पदार्पण केलंय। अलीकडील वर्षांमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या नव्या राजकीय प्रवेशांपैकी एक म्हणून तो समोर आलाय। सिनेमाच्या पडद्यावर अधिराज्य गाजवल्यानंतर आता थलपती विजय खऱ्या आयुष्यात तामिळनाडूच्या सत्तेची धुरा सांभाळणार आहे। निवडणुकीच्या निकालात 107 जागा जिंकून त्यांनी प्रस्थापित पक्षांना मोठा धक्का दिला। आता मित्रपक्षांच्या मदतीने ते राज्याचा कारभार कसा हाकतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।